नमस्कार, सर्वांचे स्वप्नील वाकसरे या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रकरण बघणार आहोत. नवीन प्रकरण कोणचं? 1 ते 100 पर्यंतच्या अंकांवरील व संख्यांवरील प्रश्न बघणार आहोत. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 ते 2 मार्काला या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात. तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नांकडे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता 1ली पासून ते 10वी पर्यंत हे एक-दोन सर्व माहित आहे. तर हे एक-दोन कोणत्या संख्येचिन्हात लिहिलेले, तर कोणत्या देवनागरी संख्येचिन्हात लिहिलेले आहे. मग आता याच्यामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला 1 ते 100 मध्ये एक-दोन लिहून घेतल्यानंतरच त्यावरील आपल्याला प्रश्न समजतील. तर मग चला, प्रश्न काय दिलाय आपण व्यवस्थित समजून घेऊया. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 0 ते 9 काय 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक म्हणजे स्वतंत्र अंक, वैयक्तिक अंक किती वेळा येतो, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग आता मी 0 पासून ते 9 पर्यंत संपूर्ण अंक लिहून घेतलेले आहे. मग आता आपण याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये 0 अंक किती संख्येत येतो हे बघितलं तर चला 0 बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता 100 मध्ये 2 येतो, पण अंक विचारला म्हणून मला काय करावं लागेल, 2 वेळेस काउंट करावं लागेल. म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 अंक किती वेळेस येतो, तर किती वेळेस येतो विद्यार्थी मित्रांनो, तर 11 वेळेस येतो. कोणत्या संख्येत डबल येतो, तर 100 मध्ये काय येतो, डबल येतो. त्यानंतर पुढील संख्या कोणती दिलेली, अंक कोणता दिलाय पुढील अंक, तर 1 दिलेला आहे. मग 1 बघूया आपण. 1 हे पुसून टाकतो. 2 3 आणि 4. 11 मध्ये काय करावं आपल्याला, डबल काउंट करावं लागेल. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. म्हणजे 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळेस येतो, तर 21 वेळेस येतो. किती वेळेस येतो विद्यार्थी मित्रांनो, 21 वेळेस येतो. समजलं. त्यानंतर पुढील अंक 2. आता 2 चा आपण काउंट करूया. चला द्या एक लक्ष. 1 2 3 4 5 आणि 6. 22 मध्ये किती वेळेस, 2 वेळेस काउंट करावं लागेल. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळेस येतो, तर किती वेळेस विद्यार्थी मित्रांनो, तर 20 वेळेस येतो. किती वेळेस, 20. आता पुढील अंक दिलेला आहे कोणचा, 3. आता 3 अंक बघूया आपण. किती, 3 अंक. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 33 मध्ये किती वेळेस काउंट करावं लागेल, 2 वेळेस. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजेच 3 किती वेळेस येतो, तर 20 वेळेस येतो. ठीक आहे. आता 4 बघूया आपण. अंक कोणता पुढील, 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजे 1 ते 100 मध्ये 4 अंक किती वेळेस येतो, 20 वेळेस येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. पुढील अंक आता 2 ते 9 पर्यंत संपूर्ण अंक किती वेळेस येतात, 20 वेळेस. 5 20 वेळेस, 6 अंक 20 वेळेस, 7 अंक 20 वेळेस, 8 अंक किती, 20 वेळेस, आणि 9 अंक किती वेळेस, 20 वेळेस. हे ध्यानात ठेवायचं. फक्त 2च अंक, 0 किती वेळेस, 0 किती वेळेस, 11 वेळेस, आणि 1 किती वेळेस, 21 वेळेस. पण 2 पासून तर 9 पर्यंतचे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतात,
20 वेळेस येतात. किती वेळेस येतात विद्यार्थी मित्रांनो? तर 20 वेळेस येतात. समजलं? या पद्धतीने तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात. अंक अजून आपल्याला काय बघायचं आहे? संख्या. काय बघायचं आहे? संख्या. जेवढे आपल्याला याच्यावर प्रश्न विचारतात तेवढे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये जे थर्ड लेवल प्रश्न विचारतात ते बघूया. आता आपल्याला हा प्रश्न काय दिलाय समजून घेऊया. 1 ते 100 मध्ये 0 ते 9 मधील संख्या किती वेळा येतात? आता संख्या विचारल्या. काय विचारल्या? संख्या. आता प्रश्न कसा विचारणार तुम्हाला? 1 ते 100 मध्ये काय विचारला प्रश्न? 1 ते 100 मध्ये 0 असलेल्या एकूण संख्या किती? बरोबर आहे. 0 असलेल्या संख्या मोजायच्या. 0 असलेल्या संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती 0 असलेल्या संख्या? तर 10 आहे. किती आहे? 10. आता 1 असलेल्या संख्या मोजू. किती 1 असलेल्या संख्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. किती? 20. म्हणजे 1 असणाऱ्या 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहे? 20. त्यानंतर आता पुढे 2 मोजूया आपण. 2 असणाऱ्या एकूण संख्या किती? 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. किती येतात? 19 किती येतात विद्यार्थी मित्रांनो? 19. म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 अंक असणाऱ्या संख्या किती वेळेस? किती? 2 असणाऱ्या संख्या किती वेळेस येतात? तर किती? 19 वेळेस. आता मी डायरेक्ट तुम्हाला 3 मोजून दाखवतो. चला नंतर सांगतो तुम्हाला मी एकदम शॉर्ट ट्रिक्स नंतर सांगतो. आधी 3 अंक मोजून घेऊ. किती? 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. किती वेळेस? 19. आता आपण पहिल्यांदा अंक बघितले. किती? 2 ते 9 किती वेळेस येतात अंक? 20 वेळेस. आता संख्यामध्ये विचारले. संख्यामध्ये किती? 1 ने कमी होणार. का कमी होणार? तर डबल आपण काउंट केला होता. बरोबर आहे. 33 मध्ये 2दा अंक काउंट केला होता. म्हणजे संख्या धरताना किती धरावं लागेल? 1च धरावं लागेल. मग आता मला सांगा 2 ते 9 या संपूर्ण अंकांमध्ये संख्या किती वेळेस येतील? तर 19 वेळेस. इकडं पण किती? 19 वेळेस. 6 अंक 19 वेळेस संख्येत येईल आणि 7 हा अंक किती संख्येत येईल? तर 19. 8 हा अंक किती संख्येत येईल? तर 19 आणि 9 हा अंक किती संख्येत येईल? 19. समजलं विद्यार्थी मित्रांनो? मग आता पाठ करण्यासाठी किंवा ध्यान ठेवण्यासाठी 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती संख्येत येतो? तर किती? 10. 1 किती? 20. त्यानंतर 2 ते 9 किती? 19. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने संपूर्ण हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. चला जाऊया आपण आता पुढील प्रश्न आहे. ठीक आहे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 1 ते 100 मध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहे? एकच अंकी. एक अंकी. मग एक अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून आणि समाप्ती कुठं? तर 9 पर्यंत. एकच अंक आहे ना. मग एकूण संख्या किती झाल्या तुमच्या? तर एकूण संख्या किती झाल्या विद्यार्थी मित्रांनो? 9 संख्या झाल्या. किती झाल्या? 9. ठीक आहे. या 9 संख्या झाल्या. आता त्यानंतर 1 ते 100 मध्ये 2 अंकी किती अंकी? 2 अंकी एकूण संख्या किती आहे? 2 अंकी एकूण संख्या किती आहे? 2 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 10 पासून आणि शेवट कुठं होतो? 99 पर्यंत. मग त्या संख्या आपण मोजल्या तर यामध्ये 11 ते 20 पर्यंत किती? 10. या 21 ते 30 पर्यंत 10. त्यानंतर 31 ते
40 पर्यंत 10 या 10 आणि इकडं 9 ही आहे ती झाल्या 10 म्हणजे या टोटल किती झाल्या विद्यार्थी मित्रांनो तर 90 ही झाल्या 90 आलं लक्षात. मग आता 1 ते 100 मध्ये 3 अंकी एकूण संख्या किती आहे 3 अंक असणार आहे 3 अंक 1 2 3 म्हणजे किती आहे एकच संख्या 3 अंक असणार किती संख्या आहे किती संख्या आहे एकच संख्या आहे समजलं. मग आता हे प्रश्न पुढील प्रश्न काय विचारला 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहे म्हणजे एकूण अंक किती आहे असा प्रश्न विचारला. अंक म्हणजे कसे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अंक 1 ते 100 मध्ये संपूर्ण अंक किती आहे. आता हे मोजले तर किती 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 असं मोजायला किती टाइम लागेल भरपूर टाइम लागेल. तर चला मी एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो कशा पद्धतीने मोजायचं. आता एक अंकी संख्या किती आहे एकच म्हणजे ही किती करणार आपण हे 9 धरले 9 ओके. आता 2 अंकी एकूण संख्या किती आल्या 90 याला गुणिले किती करा 2 करा म्हणजे ज्या आपल्या एकूण काय ती अंक भेटतील काय भेटतील अंक. मग 9 1 9 9 2 18 18 ने काय द्या हे 0 जशाल तसे म्हणजे एकूण अंक किती आले 2 अंकी तर 2 अंकी एकूण अंक पण भेटले तुम्हाला किती 180 आणि 3 अंकी एकूण संख्या किती आहे तर 1 3 अंकी म्हणल्यानंतर गुणिले किती येणार 3 म्हणजे एकूण अंक किती आले याच्यामध्ये तर 3 अंक आले किती आले 3 अंक 3 याच्यात काय करणार आपण काउंट करणार 3 काउंट केल्यानंतर 9 आणि 180 आणि 3 यांची बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो 192 किती येते 192. मग 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक आहे तर किती आहे 192 अंक आहेत. समजलं विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपल्याला 1 ते 100 मध्ये प्रश्न विचारले जातात लक्षात. मग आता पहिला प्रश्न काय होता एक अंकी संख्या किती तर किती एक अंकी संख्या 9 2 अंकी संख्या किती आहे 90 पण त्या एकूण अंक विचारले तर किती आले 180. 3 अंकी एकूण संख्या किती 1 पण एकूण अंक विचारले त्यामध्ये तर किती 3 आणि 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहे तर किती आहे 192. समजलं विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने संपूर्ण तुमचे प्रश्न क्लिअर पाहिजे आणि 1 व 2 वर प्रश्न या पद्धतीने 1 व 2 व्यवस्थित लिहून घेतले तर यावर तुमचे संपूर्ण प्रश्न निघतात. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिलाय तो आपण बघूया. 1 ते 100 या संख्या लिहिल्या असता 0 हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत. 0 नसणार म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 अंक धरायचा नाही तेवढ्या संख्या मोजायच्या. मग आता 0 धरला नाही 1 10 गेला 20 गेला 30 गेले 40 गेले 50 60 70 80 90 आणि 100 या संख्या काय करायच्या काउंट करायच्या का तर नाही. म्हणजे किती राहतात विद्यार्थी मित्रांनो तर मला एक सांगा तुमच्या 10 संख्या गेल्या 100 मधून आता 100 वजा 10 गेले म्हणजे एकूण किती संख्या राहिल्या जवळ तर 0 नसणाऱ्या संख्या किती आहे 90 आहेत. किती आहे 90 आलं लक्षात. मग आपल्याला असा प्रश्न आपण बघितला 1 ते 100 मध्ये 0 असलेल्या एकूण संख्या किती तर किती होत्या आपल्या 10 होत्या आणि 100 वजा आपण 10 केलं आपले 90 झाले. त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. 1 ते 100 या संख्या लिहिल्या असता 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत. म्हणजे 1 नसणाऱ्या अंक असणाऱ्या संख्या किती आहेत अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स बद्दल सांगतो. मग आपण 2 नंबरचा मुद्दा बघितला होता 1 ते 100 मध्ये 1 अंक असणाऱ्या संख्या किती तर किती मोजल्या होत्या आपण 1 असणाऱ्या संख्या किती मोजल्या होत्या 20 संख्या. मग 100 मधून 20 गेले तर किती राहतात विद्यार्थी मित्रांनो 80. मग 1 ते 100 मध्ये एकूण 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहे तर किती 80. आणि त्यानंतरचा पुढील प्रश्न 1 ते 100 ह्या संख्या लिहिल्या असता 2 ते 9 हे अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत नसणाऱ्या किती संख्या आहेत. आता आपण असा प्रश्न विचारला 1 ते 100 मध्ये
2 ते 9 हे अंक असणाऱ्या संख्या किती? तर किती बघितल्या होत्या आपण? 19. किती बघितल्या होत्या? 19. मग 100 वजा 19 करा म्हणजेच किती राहतात विद्यार्थी मित्रांनो? 81. किती राहतात? 81. समजले विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न? मग आता शून्य नसणारी एकूण संख्या 1 ते 100 मध्ये किती आहे? 90. आणि 1 नसणारी एकूण संख्या किती? 1 ते 100 मध्ये 80. आणि त्यानंतर 2 ते 9 ह्यामध्ये अंक नसणाऱ्या संख्या एकूण किती आहे? 81. 2 विचारू, 3 विचारू, 4 विचारू, 5 विचारू, 6 विचारू, 7, 8, 9 विचारू तर किती? 81 राहतील. समजले विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. जाऊया आपण पुढं. मागा पुढे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये संपूर्ण आता जे शिकवलं ते एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने लिहून दिलेलं आहे. आता 1 ते 100 अंकांवरील प्रश्न खालील प्रमाणे. आता खालील प्रमाणे दिलेले लक्षात. मागा अंक दिलेले तुम्हाला बरोबर आहे. अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या पद्धतीने अंक दिलेले. आता पहिला प्रश्न, अंक किती वेळा येतात? म्हणजे 1 ते 100 मध्ये अंक 0 किती वेळेस येतो? 11 वेळेस. 1 किती वेळेस येतो? 21 वेळेस. 2 किती वेळेस येतो? 20. 2 ते 9 किती? 20 वेळेस येतील. त्याच पद्धतीने आता 1 ते 100 मध्ये संख्या किती वेळा येतात? काय येतात? संख्या. मग 0 ही संख्या किती वेळेस येते? 10 वेळेस. 1 ही संख्या किती वेळेस येते? 1 असलेला अंक ही संख्या किती वेळेस येते? 20 वेळेस. आणि बाकीच्या उरल्या 2 ते 9 किती? 19 वेळेस. त्यानंतर एकक व दशक स्थानी प्रश्न कसा तयार होईल? 1 ते 100 मध्ये एकक व दशक स्थानी असणाऱ्या सारख्या संख्या किती? सारख्या संख्या मागा 100 येईल बरोबर आहे. कशामध्ये? 0 मध्ये 100, 1 मध्ये 11, 2 मध्ये 22, 3 मध्ये किती? 33, 4 मध्ये 44, 5 मध्ये 55, 6 मध्ये 66, 7 मध्ये 77, 8 मध्ये 88 आणि 9 मध्ये किती? 99. या पद्धतीने आपल्या एकक आणि दशक स्थानच्या संख्या येतील. त्यानंतर अंक नसणाऱ्या संख्या किती? अंक नसणाऱ्या संख्या म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहे? तर 90. 1 नसणारा अंक असणाऱ्या संख्या किती आहे? 80. आणि 2 नसणारा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती? 81. मग 2 ते 9 किती येणार? 81. समजलं? हे एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला हे चार्ट तयार करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या चार्ट तुम्ही व्यवस्थित लिहून घेतला तर याच्यावर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तरी सेकंदात येईल. 1 मिनिट मी साईडला होतो तेवढा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न पुढे जाणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट मारलेला असेल